नमस्कार. आता आर-टी-ओ कार्यालयाकडून तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातल्या बऱ्याचशा सेवांचा लाभ हा फेसलेस पद्धतीने घेऊ शकता. फेसलेस म्हणजे अशा सेवा ज्यांचा लाभ तुम्ही कार्यालयात न येता म्हणजे घर बसल्या घेऊ शकता. ड्रायव्हिंग लायसन्सच्या अशा सेवा उदाहरणार्थ रिन्यूअल ऑफ लायसन्स म्हणजे तुमचं लायसन्स संपले असेल त्याची तुम्हाला व्हॅलिडिटी वाढवायची किंवा लायसन्समधील तुम्हाला पत्ता बदल करायचा. अशा सेवांचा लाभ तुम्ही आता घर बसल्या घेऊ शकता. परंतु या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर हा लिंक असणं आवश्यक आहे आणि तोच मोबाईल नंबर आपल्याला लिंक करावा लागेल जो तुमच्या आधार कार्डला ऑलरेडी लिंक आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्सला तुम्हाला जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल या सगळ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी तो कसा करायचा याचा आपण आता प्रॅक्टिकल बघूयात. प्रथमतः गुगल क्रोमवरती जा, नंतर वेबसाईट टाका sarthi.parivahan.gov.in. ही ऑफिशियल वेबसाईट टाकल्यानंतर जर तुम्हाला आरसी बुकला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा वाहनच्या. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर या सारथीच्या लिंकवरती जा. ओपन केल्यानंतर इथं तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका, तुमची डेट ऑफ बर्थ टाका, तुमचं स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर अशी विंडो येईल. यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच आपल्याला करावा लागेल, त्यामुळे आधार नंबरवरती क्लिक करा आणि इथे तुमचा आधार नंबर टाका. OTP जनरेट करा. नंतर या ब्लॉक्सवरती तिन्ही बॉक्सवरती क्लिक करा आणि ऑथेंटिकेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सचे डिटेल ओपन झाले. हे तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ हे सगळं चेक करा आणि मग प्रोसीड म्हणा. हे ऑथेंटिकेट एकदा झालं की तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर तुमचा लिंक होऊन जाईल. आता हा मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम्ही घर बसल्या तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू कसं करायचं, त्या लायसन्सची व्हॅलिडिटी कशी चेक करायची, ते लायसन्स कधी संपतं हे कसं चेक करायचं हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरती सुद्धा सेम तेच नाव असलं पाहिजे तरच ते लिंक होईल. जर आधार कार्डवरती नावामध्ये थोडासा चेंज जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला हे फेसलेस पद्धतीने याचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तुम्हाला आर-टी-ओ कार्यालयातच यावं लागेल. तिथं तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर लिंक करू शकता. धन्यवाद.